हॅलो मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही हा जो शिलालेख बघत आहे तो सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 261 मध्ये लिहिलेला पाली, प्राकृत आणि ब्राह्मी लिपीमध्ये असणारा हा एक शिलालेख आहे। हा शिलालेख, या शिलालेखामध्ये असे लिहिले आहे की त्यावेळेला जे काही औषधशास्त्र होतं, आयुर्वेदशास्त्र, त्या आयुर्वेदशास्त्राविषयी या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि माणसाने माणसाशी कसे वागावे, त्याचा व्यवहार कसा असावा, या सर्वांची प्रस्तुत अशी माहिती 261 वर्षापूर्वी सम्राट अशोकाने कलिंगचे युद्ध झाल्यानंतर शांततेचा मार्ग स्वीकारल्यानंतर अशा प्रकारच्या या पाषाणामध्ये लिहिलेली अशी एक प्रतिकृती आपल्याला धौलगिरी पर्वतावर म्हणजेच ओडिसा राज्यामध्ये आपल्याला अतिशय सुंदर अशी प्रतिकृती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते। एक जतन केलेलं पाषाणामधलं जे काही कला आहे ती कला सम्राट अशोकाने साकारलेली 261 वर्षापूर्वीची आहे। अनमोल असं आपल्यासाठी हे एक ठिकाण आहे। थँक्यू।